नेत्यांनी रुग्णालयात येऊन आश्वासन दिल्यास उपोषण मागे. खासदारांनी नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आवाज उठवावा. सोनम वांगचुक यांच्या केंद्र सरकारसमोर 3 अटी. देवभाऊंच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही. भाजप खासदार अनिल बोंडेंचा थेट इशारा. नीट पेपरफुटी आंदोलनावरून सोनम वांगचुक यांच्यावर भाजपची टीका. उपोषणामागे संसदेत गोंधळ घालण्याचा उद्देश असल्याचा आरोप. नीटची फेरपरीक्षा आधीच पार पडली होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय अजेंडा असल्याचा भाजपचा दावा. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू. मात्र दीर्घकालीन उपोषणामुळे 24 तास वैद्यकीय देखरेखीची गरज कायम. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी फेटाळली. पत्नी गीतांजली अंगोमो यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप. सफरचंद रुग्णालयात तुरुंगासारखी वागणूक मिळत असल्याचा दावा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 3 देशांच्या दौऱ्याला प्रारंभ. मोल्डोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया दौऱ्यात द्विपक्षीय चर्चा. व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर विशेष भर. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची संघाची तयारी. मग वांगचुक यांच्याशी चर्चा का करत नाही? वांगचुक यांना चादरीखाली नेलं तरी तुमचं पाप चादरीखाली लपणार नाही. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. मेलोनीला चॉकलेटच्या गोळ्या. आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. तरुणांना आपापसात लढवून तुम्ही काय ढोकळा जिलेबी खात बसणार? उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका. सरकार बदलण्यासाठीचा लढा सुरू झाला पाहिजे. सरकार बदलेपर्यंत आग धगधगती राहिले पाहिजे. दादरच्या शिवाजी पार्कातील आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन हे बेगडी प्रेम. पक्षाची रक्षा करण्यासाठी आता रामरक्षा आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास माझे नाव घेतले जाते. आमचा जन्मच संघर्षमय आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केली नाराजी. नीट पेपर फुटी प्रकरणावरून विरोधकांचे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. मात्र देशातील जनता अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी कुटुंबासह केली भात लावणी. भात शेतीत लागवड करत असताना पारंपरिक पद्धतीने म्हटली गाणी. शेती कधीही सोडू नका. राजकारणात तण वाढले ते वेळीच उपटून टाकावं लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचं विधान. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. अपना टाइम आ गया है हा विश्वास बाळगून विरोधकांनी निर्णय घेण्याची गरज आहे. आमदार रोहित पवार यांची पोस्ट. लोकसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या पत्राची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. तृणमूल काँग्रेस गटाला स्वतंत्र जागा मंजूर केली, परंतु ही संलग्नता कोणत्याही कायदेशीर चौकटी अंतर्गत देण्यात आली हे स्पष्ट केलेलं नाही. खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य. आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश. विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारत फायनान्स कंपनीची माघार. कर्जफेड करूनही थकबाकीदार दाखवलेल्या महिलांना नो ड्यूज सर्टिफिकेट. विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदेंचा अचानक संगमनेर दौरा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली सरीच्या भेट. राजकीय वर्तुळात या भेटीमुळे चर्चांना उधाण. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवीण डोंगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंगरे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश. खासदार सुप्रिया सुळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चरण स्पर्श करून घेतला आशीर्वाद. बैठकीनंतर बाहेर पडताना घडलेला हा प्रसंगाने उपस्थितांचे वेधले लक्ष. मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि कॉक्रोच जनता पार्टीचे धरणे आंदोलन. केंद्र सरकार सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर निकालातील गुणांमध्ये तफावत असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. एक्कादुक्का सोडून सर्वच जण शिवसेनेत प्रवेश करणार. खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा दावा. लग्नातील जेवणातून 70 लोकांना विषबाधा. पाटण तालुक्यातील मंजरूळ हवेली गावातील प्रकार. जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा महाजनांनी घेतला आढावा.
घाटांची व पायाभूत सुविधांची कामे मार्च 2027 पूर्वी पूर्ण करा, महाजनांनी दिले संबंधित यंत्रणांना निर्देश. मराठवाड्यात पावसाची दडी, 74 शहरांवर जलसंकटाचे सावट. आयुष्मान आरोग्य मंदिर की पांढरा हत्ती, पेला उपकेंद्रातील आरोग्य सेवांवर नागरिकांचा संताप, कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय. नागपुरात हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत सुरू राहणार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश. पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, 10 हॉटेल, बेकरी आणि डेअरीचे परवाने निलंबित, पुणे विभागातील 10 आस्थापनांवर एफडीएची कारवाई. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप शिंदे तर कार्याध्यक्षपदी दीपक शेलार यांची निवड, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सचिव राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट बिनविरोध. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा घाटात प्रवाशांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका, महामार्गावरील संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक बराच वेळ होती ठप्प, विकासाच्या नावाखाली आणखी किती वर्ष हा त्रास सहन करायचा, प्रवाशांचा संतप्त सवाल. विरारमधील पर्यटन स्थळावरील बंदी कागदावरच, अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी, समुद्राच्या पाण्यात उतरण्यास मनाई असतानाही पर्यटक समुद्र किनाऱ्यावर. इर्शाळगड प्रबळगड दरम्यान घनदाट जंगलात भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची सुटका, स्थानिक पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांची शोध मोहीम यशस्वी. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार समोर, जवळपास 12 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेली फूड टेस्टिंग मशीन झाली काय. नीट पेपर फुटी प्रकरणी जवळपास 2 महिन्यांनंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमध्ये, शिवराज मोठेगावकरच्या आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी. अनधिकृत बांधकामावर अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी, 200 वर्ष जुन्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराचा मार्ग मोकळा करण्याची नागरिकांची मागणी. भंडारा जिल्ह्यात ओबीसी संघर्ष समितीचं डफली बजाव आंदोलन, आमदार खासदारांना दिलं ओबीसी समाजाच्या वतीनं निवेदन. गडचिरोलीमध्ये निर्माण युवा संघटनेचं 1 दिवसीय उपोषण, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण निषेध आंदोलन. वर्धा जिल्ह्यात रोठा बालिका हत्या प्रकरणाची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल, आयोगाच्या सदस्यांची वर्धा भेट, पोलीस संबंधित यंत्रणांकडून घेतला आढावा. वर्ध्याच्या देवळीत भव्य रोजगार मेळावा, पात्र उमेदवारांना आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण, कौशल्याधारित शिक्षण व रोजगाराची सांगड घालण्याची गरज, आमदार बकानेंचं वक्तव्य. अयोध्येतील देणगी चोरीच्या निषेधार्थ काँग्रेसची नागपूरच्या रामटेक येथे रामभक्त आस्था जागरण यात्रा, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत यात्रा. हिंगोलीत खासगी वाहनांमध्ये गर्भवती महिलेची प्रसूती, औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथील घटना, ग्रामीण भागात रुग्णवाहिका मिळत नसल्याने संताप. भंडारा शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला वेग, कॉन्क्रीट पॅचेस, तात्पुरते रस्ते दुरुस्ती काम सुरू, रस्त्याची दर्जेदार आणि कायमस्वरूपी पुनर्बांधणी कधी होणार, नागरिकांचा सवाल. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडेंची अतिदुर्गम भागातील झिंगानूर या परिसराला भेट, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्राची पाहणी करून नागरिकांशी संवाद. वर्ध्यात पावसाच्या दीर्घ खंडांमुळे पिकांवर विपरीत परिणाम, पिकांची वाढ खुंटली, ढगाळ वातावरण असले तरी पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त. साताराच्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील ग्रामस्थ आक्रमक, शिवनेरी कारखान्यांचं सांडपाणी ओढ्यात सोडलं जात असल्याचा आरोप, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. परभणीच्या गंगाखेडमध्ये महादेव कोळी समाजाची संयुक्त बैठक संपन्न, 10 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये टाळेठोक आंदोलन करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.